खरं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला अर्जुन रियाची खरडपट्टी काढताना दिसत आहे. अर्जुन रियाला विचारतो, की कोणाच्या दिवशी तुम्ही मूव्ही पाहायला गेला होतात, परंतु तुमच्या पोटात दुखत असल्यामुळे तुम्ही परत विलाससोबत आश्रमात आला आणि तुमच्या रूममध्ये गेला. मग तुम्ही बाहेर कधी आलात? या प्रश्नाचं उत्तर प्रियाला देता येत नाही. अर्जुन म्हणतो, की तुम्ही 2-2.5 वर्ष झालं जी साक्ष देतात, त्यामध्ये तुम्ही एकदाही असं सांगितलं नाही, की साक्षी आश्रमामध्ये तुमच्या पाठोपाठ आली होती. अर्जुन म्हणतो, की मग साक्षी आश्रमामध्ये आल्यानंतर तुम्ही काय केलं? तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन डायरेक्टली झोपलात का? प्रिया म्हणते, "मी असं कसं करेन? मी त्याला पाणी वगैरे विचारलं." अर्जुन म्हणतो, "तुमच्या पोटात दुखत होतं, तर तुम्ही म्हणू शकला असता साक्षीला, की माझ्या पोटात दुखत आहे, तर तू विलासशी बोल म्हणून. पण विलास तुमच्यासोबतच आला होता ना आश्रमामध्ये." पण साक्षी शिखरे यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये कुठेही विलासचा उल्लेख केला नाही. अर्जुनच्या प्रश्नांनी प्रिया खूप घाबरते. तिच्याकडे अर्जुनच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नसतं. कारण साक्षीनी जे काही सांगितलेलं असतं, ते पूर्णपणे वेगळं असतं आणि प्रियाने दिलेली साक्ष ही वेगळी असते. म्हणतो की प्रिया मधुकर तुम्ही रिलॅक्स व्हा, आपण पुढे जाऊया. मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो. मला सांगा, तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही आतमध्ये झोपला होता आणि विलास आणि मधुभाऊ यांच्या भांडणाचा आवाज आला म्हणून तुम्ही बाहेर आलात, बरोबर? प्रिया बोलते, "हो." त्यावर अर्जुन म्हणतो, की "मग साक्षी कुठे होती त्यावेळेस?" प्रिया बोलते, "ती चिडून निघून गेली होती त्यावेळेस." अर्जुन म्हणतो, "आजच्या." तर मग ती पर्स घ्यायला जेव्हा आश्रमामध्ये आली होती, तेव्हा ती कधी आली होती? विलास आणि मधुभाऊ यांची झटपट होण्याअगोदर की झाल्यानंतर? प्रिया खूप गडबडते आणि म्हणते, की "मला माहीत नाही. कारण मी जिथे लपले होते तिथून मला साक्षी दिसली नाही. कदाचित ती दाराबाहेर आली असेल." अर्जुन म्हणतो, "असं कसं म्हणता तुम्ही? मघाशी तर साक्षी शिकरे यांनी सांगितलं, की त्या पर्स घ्यायला आतमध्ये आल्या होत्या आश्रमाच्या म्हणून." अर्जुन म्हणतो, "असं कसं पर्स विसरली म्हणजे आतमध्येच यावं लागेल ना न्यायला? आत आली असेल साक्षी तर तुम्हाला दिसली नाही. असं कसं होईल प्रिया मॅडम?" आता अर्जुन म्हणतो, "कुठे होती साक्षी? काय झालं होतं? कधी आली होती साक्षी? खून झाल्यानंतर आली होती की व्हायच्या अगोदर आली होती?" असं खूप सारी प्रश्न तू प्रियाला विचारतो. प्रिया बिचारी खूप घाबरलेली असते आधीच. अजून म्हणतो, साक्षीनेच प्रियाचा खून केला आहे, यावर दामिनी ऑब्जेक्शन घेते आणि म्हणते की अर्जुन सुभेदार यांनी पुराव्याशिवाय बोलू नये, माझ्या क्लायंटवर असे आरोप करू नये. मला सुद्धा आता ऑब्जेक्शन घ्यायचा कंटाळा आलाय. अर्जुन दामिनीला म्हणतो की मी आरोप करत नाहीये आणि कोणता निष्कर्ष पण काढत नाहीये. मी फक्त प्रश्न विचारतोय. साक्षी शिखरे आश्रमात गेल्या, परंतु त्या प्रियाला दिसल्या नाहीत. याचं एकच कारण आहे आणि साक्षी शिखरे यांच्या दुसऱ्या फोनच लोकेशन जर आपल्याला मिळालं नसतं, तर ते कारणसुद्धा सापडलं नसतं. आणि तेच कारण या केसचा पाया आहे, असं अर्जुन म्हणतो जजसाहेबांना. प्रियाला काहीच कळत नाही अजून. काय बोलतोय ते म्हणते, म्हणजे काय बोलतोय तू? अजून कशाबद्दल बोलतोय? अर्जुन पुढे म्हणतो, की विलासचा खून साक्षी शिखरे यांनी केलाच नाही, तर प्रिया मधुकर यांनीच केला आहे. नंतर कोर्टामध्ये सगळ्यांना खूप मोठा शॉक बसतो, परंतु दामिनी साक्षी आणि महिपत खूप खुश असतात. आणि इथेच आजचा भाग संपलेला आहे. आता उद्याच्या भागांमध्ये आपल्याला अर्जुने कोर्टामध्ये त्या नोटांचे बंडलसुद्धा सबमिट केलेले आहेत, ज्यावरती प्रियाचे फिंगरप्रिंट सापडलेले आहेत. परत ते अर्जुनचे धडाधड प्रश्न प्रियासाठी आणि त्या गडबडीमध्ये प्रिया सगळं खरं बोलून टाकते. हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.